कुणाल बाय, व्यवस्थित जा. गेला. चांगलंच जोरात यायला लागलं. मला जायचंय बाहेर आणि हा पाऊस आलाय बघा. कुठे तर जायचं म्हणलं ना काहीतरी अडथळा असतोच. चांगलाच जोरात आलाय. मी काहीतरी ठरवते कुठेतरी बाहेर जायचं आणि हा नेमका जोरात पाऊस आलाय. कसं जाणार पावसात? आणि अजून पण गरजायला लागलं. चांगलाच जोरात आलाय. चला, आज काय बहुतेक बाहेर जायला भेटणार नाही वाटतं पावसामुळे. आणि पाऊस आलाय चांगलाच जोरात, तर पावसात कुठं जाणार? पहिला पाऊस आहे. म्हणजे काय माहिती आता पावसाळा चालू होईल की काय, पण पहिला पाऊस आहे आणि चांगलाच आलाय बघा. आणि किती पाणी साठलं रस्त्यावर सगळं. आणि पाऊस असल्यामुळे आहे ना रस्त्यावर गर्दी पण नाही आहे, नाहीतर भरपूर गर्दी असते बाहेर. तर मंडळी बघा, घरामध्ये अंधार बघा. तुम्हाला वाटत असेल रात्र झाली आहे का, तर नाही, रात्र नाही आहे. अंधार बघा घरामध्ये किती आहे आणि किती वाजलेत बघा. 4:30 वाजून गेलेले आहेत आत्ता. आणि यावेळेला घरामध्ये किती अंधार आहे बघा. मी टॉर्च पण बंद करते. अख्खा अंधार झालेला आहे घरामध्ये. का तर इतका पाऊस येतोय बाहेर, काय सांगू. बाहेर ना पाऊस चालू आहे, जसं की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि तर बाहेर पाऊस चालू आहे. तर इतका पाऊस चालू आहे म्हणजे 2:15ला चालू झाला आहे, आता 4:45 होत आलेत, तर अजून पण पाऊस चालूच आहे. आणि मी जरा झोपले होते, मला जायचं होतं बाहेर. तर बाहेर जायचं होतं त्यामुळे म्हटलं थोडंसं आराम करावं. आणि तर काय पाऊसच चालू झाला, म्हटलं दुपारी जाण्यापेक्षा थोडंसं 4-4:30ला जावावं. तर पाऊस काय अजून थांबलेला नाही, त्यामुळं आता काय कॅन्सलच. तर इतका अंधार झालाय घरामध्ये, तुम्ही पाहिलं लाईट लावल्याशिवाय पर्याय. इकडे किचनमध्ये पण बघा अंधार किती आहे. आणि इकडे आतमध्ये मी लाईट लावल्यामुळे थोडं चांगला उजेड. आणि इथे बघा आतमध्ये किती अंधार आहे. आणि जोरजोरात ढगांचा आवाज सुरू आहे. एवढा म्हणजे चांगलाच पाऊस पडायला लागलाय. असं वाटायला लागलंय की पावसाळा चालू झाला आता. म्हणजे आज किती 22 तारीख आहे, तर आजपासून म्हणजे आता पावसाळा चालू झाला असं वाटायला लागलंय. तर असं चला, आता पाऊस चांगला चालू आहे. आणि कुणाल गेलाय गावाला आणि मला पण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत 5-6 दिवस. तर मी पण निवांत आहे, म्हणूनच थोडंसं म्हटलं बाहेर जाऊन यावं. तर पाऊस चालू झाला आहे. चला तर ठीक आहे. असं आता मी मस्त असं चहा करून पिते आणि मग भेटूया. बाय बाय. तर चला, चहा पाणी झालं, आराम झाला. तर आता कसं आहे, सुट्टी असेल ना तर वेळ जात नाही. आणि रोज कामावर जायचं असेल, आपल्या ड्युटीवर जायचं असेल ना, तर असं वाटतं की बाबा कधी वेळ संपतो, कधी घरी जाते आणि थोडंसं आराम करते, असं होतं आहे. आणि सुट्टी असेल ना तर किती पण लोळा दिवसभर, झोप काही येत नाही. आणि तेच रोज ड्युटीवर असेल ना तर झोप येते दुपारच्या वेळेला. आणि घरी असेल तर काय झोपच येत नाही, किती पण आपण लोळलं. तर चला, तर अजून वेळ आहे. तर म्हटलं थोडंसं आज पहिल्यांदा मी काय काम केलं, कारण आजपासूनच मला सुट्टी चालू झाली आहे 5-6 दिवस. तर मी आज पहिल्यांदा घरात स्वयंपाक वगैरे झाला, सगळं आवरल्यानंतर ना पहिला घरातली सगळी साफसफाई केली, झाडझटक केली, सगळे नळं धुतले, बाथरूममधले, बाथरूम वगैरे सगळे साफ केले, बेसिन साफ केले. असं म्हणजे मी सगळं घर क्लीन केलं. फक्त किचनमधले जे स्टाईल आहेत ना ते क्लीन करायचे राहिलेत, ते पण हळूहळू करेन. आणि आता अजून एक काम काढलंय मी घरातलं, कपाट आवरायला घेतले, सगळं रिकामं केलंय आणि कपाट आवरायचं आहे मला. कारण 2 महिने झालं दवाखाना चालू होता, तर त्याच्यामुळे आहे ना मी काही लक्षच दिलं नव्हतं घरामध्ये जास्त करून, कारण तेवढी मला ताकदच नव्हती म्हणजे काही मी जास्तीचं काम करू शकेन असं. तर आता म्हटलं सुट्टी आहे तर एक एक कामं जरा करावे आणि घर क्लीन करावं आणि थोडंसं व्यवस्थित ठेवावं. आणि चला, आता मी हा पसारा तुम्हाला दाखवते की किती काढून ठेवलाय. फक्त एका साईडची बाजू मी
रिकामी केली आहे. या बाजूचं अजून मला रिकामं करायचं आहे. पहिला म्हटलं एक बाजू करूया, कारण सगळंच पसारा एकदम काढून ठेवला ना की काम करायला पण काही सुचत नाही. तर चला मी आता म्हणजे खरं तर ना सकाळी पण भरपूर घरामध्ये कामं केली, एवढा थकवा आला होता, त्यामुळे दुपारी जेवण करून झोपले होते. पण ते काही मी दाखवलं नाही, कारण ते व्हिडिओ वगैरे करण्यामध्ये म्हणजे लक्षात पण नाही, आणि खरं तर ते सगळीकडे कॅमेरा अँगल लावण्यामध्ये पण वेळ जातो. आणि कुणाल गावाला गेला, कुणाल जर असताना थोडीफार त्याने मदत केली असती मला. तर असं चला मी हा पसारा आधी आवरून घेते, झाल्यावर तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला. चला तर बघा, हा सगळा पसारा मी काढून टाकलाय. तर हे व्यवस्थित लावून घेते, आणि इकडे खाली पण कपडे टाकलेत. आणि कसं आहे, मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील ना घरामध्ये तर बरं वाटतं, म्हणजे मनाला समाधान भेटतं. मला सगळ्या गोष्टी किंवा कुठलं घरातलं सामान, कपडे, सगळ्याच गोष्टी जर व्यवस्थित ठेवल्या ना की मला पण थोडंसं बरं वाटतं. त्यामुळं मी सतत घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते, आणि पहिल्यापासूनची सवय आहे स्वच्छ ठेवण्याची. तर चला मी आवरून. छान आहे का फोटो सांगा, मला तर खूप आवडलेला. तर चला. तर अशा पद्धतीने सगळं कपाट आवरून झालेलं आहे माझं. आणि कपाटामध्ये खरं तर कपडे इतके झाले होते ना, कपाट झाले छोटं आणि कपडे झालेत जास्त. त्यामुळं मी आज बरेच कपडे जे कुणालचे छोटे होत होते किंवा जे काही म्हणजे त्याला होत नव्हते, किंवा माझे असे बरेच कपडे काढून मी कपाटामध्ये जागा केली आहे. आणि खूप सारे कपडे झालेत. कपाट माझं लग्नातलं आता बरेच मोठे मोठे साईजचे आलेले आहेत, आणि हे माझ्या लग्नातलं असल्यामुळे थोडंसं म्हणण्यापेक्षा ते बऱ्यापैकी मोठंच आहे, पण आता ते छोटं पडायला लागलंय. तर व्यवस्थित असं ठेवून झालेत, आणि नीटनेटकेपणा किंवा स्वच्छता ठेवल्यामुळे ना काही तोटा होत नाही. उलट त्याच्या मागे थोडासा वेळ जातो, पण घर स्वच्छ राहतं. तर असं चला, संध्याकाळी बघा आईस्क्रीम खाताना ही मांजर आली होती, आणि तिला सुद्धा आईस्क्रीम खायचं होतं. तर तिला आईस्क्रीम दिला, आणि ती कशी खाते बघा, म्हणजे माणसासारखंच त्यांना सुद्धा थंड असं काहीतरी हवं असतं. नेहमी तर घरामध्ये मी स्वच्छता करतेच, पण काय काय अशा गोष्टी असतात की त्या रोज करता येत नाहीत. जसं की कपाट आवरणं म्हणा, किंवा घरामधल्या म्हणजे झाड झटक करणं, ह्या गोष्टी रोज शक्यतो आवर्जून होत नाहीत, जसं की आपण सणावाराला करतो. पण आता मला 8 दिवस सुट्ट्या आहेत, तर मी ठरवलं की बाबा सगळं घर आपल्याला स्वच्छ करायचं, त्यामुळे थोडं थोडं माझं करणं चालू आहे. तर आज माझं चालू आहे किचनमधले हे सगळे फरशा सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर मला झाडं सुद्धा खूप दिवस झाले खराब झालेत, त्यांची कटिंग करायची आहे, माती चेंज करायची आहे.
आणि खत घालायचं आहे, अशा बऱ्याच गोष्टी आज आहेत आणि ह्या अशा गोष्टींना वेळ जातो. तर मी आज किचन स्वच्छ करायला घेतलं, उभं राहून वरचे आधी घासून घेतले, त्याच्यानंतर खाली उभं राहून खालचे सगळे मी घासून घेते आणि वरच्या फरशा घासताना मी मात्र हळूहळू करत होते, कारण तिथे पाणी होतं, सगळं म्हणजे लिक्विड टाकलं होतं मी, त्यामुळे पाय घसरेल्या भीतीला माझं हळूहळू काम चालू होतं. तर कितीही स्वच्छता केली घरामध्ये तर कमीच आहे, कारण रोज सगळ्या गोष्टी घरामध्ये होत असतात. म्हणजे आपण सगळ्यांचं माणसांचं येणं जाणं राहणं आणि स्वयंपाक ह्या त्या सगळ्या गोष्टी रोज असतात, त्यामुळे कितीही स्वच्छ केलं घरामध्ये तर कमीच आहे. पण जेव्हा ही डीप क्लिनिंग करतो आणि ही सगळी स्वच्छता झाल्यानंतर इतकं समाधान वाटतं की काय सांगू. तर असं माझं सगळं काम चालू आहे आज. पण काम करताना मात्र आज बोटाला लागलं, बोट चांगलंच कापलं माझं, त्यामुळे मी डाव्या साईडची बाजू मात्र म्हणजे घासण्यासाठी ती सोडून टाकली, कारण चांगलंच लागलं होतं माझ्या बोटाला. तर बघा स्टाईल एकदम स्वच्छ क्लीन झालेत, एकदम पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत. ह्या गोष्टी जर आठवड्याला केल्या ना की जास्त घाण होत नाहीत बरं का. हे बघा खिडक्या सुद्धा एकदम स्वच्छ झालेत, फक्त बाहेरच्या बाजूचं मात्र ते खिडक्या आहे ना धुवायला काही जमत नाही. एकदम स्वच्छ झालेत आतल्या बाजूने. आणि एक छोटंसं इथं मी मनी प्लांट लावलेलं आहे, तर आता ते चेंज करायचे बॉटल, कारण त्याच्या आता मुळ्या वाढलेत, तर ते आता मातीमध्ये लावायला लागणार आहे. हे बघा आतमध्ये दिसत असेल त्याच्या आता आहे ना म्हणजे त्याला मुळ्या वगैरे काहीच नव्हते, मी फक्त असंच ते मनी प्लांटचा एक तुकडा बॉटलमध्ये लावला होता, तर त्याला आता मुळ्या वगैरे आलेले आहेत, त्याला आता कुंडीमध्ये लावायला लागणार आहे. तर एकदम स्टाईल ना एकदम स्वच्छ झालेत. मला आहे ना एकदम स्वच्छ घर आवडतं, त्यामुळं मी सतत काय ना काय स्वच्छता करत असते घरामध्ये. घर साफ ठेवल्याने ना काय प्रॉब्लेम होणार आहे का, तर मला पहिल्यापासून सवय आहे. तर चला मस्त असं स्वच्छ झालं आहे आता किचन. घर तर ऑलरेडी मी सगळं स्वच्छ केलं होतं, फक्त हे किचन स्वच्छ करायचं राहिलं होतं. आणि फक्त ते फॅन आहे ना त्याच्या वरच्या बाजूला ती भिंत जी तेलकट झाली आहे ना, तर ते काही निघत नाही आहे, कारण जर ते घासायला गेलं तर कलर निघून येणार असं आहे. त्यामुळे चला जे मेन होतं किचन आणि किचनचे स्टाईल, तर ते एकदम स्वच्छ झालेले आहेत. आता मला अजून एक काम आहे, ते मी पुढे दाखवेनच. चला. कसं आहे पसारा, तर जेवढं काम करू तेवढं कमीच आहे. आणि खरं तर मला आवड आहे प्रत्येक गोष्ट करायची म्हणून मी करते. तर बघा झाडं कशी झालेत उन्हामुळं, सगळी झाडांची वाट लागली आहे. आणि जेव्हा मला वेळ असेल तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी होतात, नाहीतर मग खरं तर वेळ भेटत नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला. सगळी झाडं बघा कशी उन्हामुळे आहे ना असे काही सुकलेत, काय असे पिवळे पडलेत, आणि काय काय झाडांना तर फुलंच लागत नाही आहेत. तर असं आज म्हटलं की आईने तर कधी बघा कोपऱ्यात तुम्हाला एक पिशवी दिसत असेल, माती कधीच आणून दिली मला, काळी माती झाडांना घालायला पाहिजे म्हटल्यावर. किती दिवस म्हणण्यापेक्षा कित्येक महिने झालं ती माती पडू नये, पण मला काही ते झाडांसाठी घालणंच होत नव्हतं. तर म्हटलं आज ती आधीची आणि ही नवीन माती अशी मिक्स करून आणि थोडंसं खत घालून असं झाडं सगळे व्यवस्थित करून घेऊया. त्यासाठी मी आता चालू केलेलं आहे. सगळी झाडं खाली घेतली. खरं तर झाडं खूप लावायला मला आवडतात, पण तेवढी जागा नाहीये. आणि मेन कसं आहे, आपण जेवढी झाडं लावतो ना तर तेवढीच त्यांची काळजी सुद्धा घेणं गरजेचं असतं. त्यामुळं शक्य तेवढंच करायचं. मग काय आता. गेल्या वर्षी ना आम्ही मस्त फिरायला गेलो होतो, 4 दिवस सुट्ट्या काढून मस्त कोकणात फिरायला गेलो होतो. आणि कोकण मला इतकं आवडलं होतं ना, असं वाटतंय आता की यावर्षी सुद्धा तिथंच जावं. तर आम्ही जेव्हा पाण्यात गेलो होतो एन्जॉय करण्यासाठी, खूप आत गेलो नव्हतो. आणि तिथून मी येताना आहे ना तिथले पाण्यातले ना शंख आणि शिंपले आणि तिथले असे पाण्यामधले मोठे मोठे दगड हे असे मी घेऊन आले होते झाडांमध्ये टाकण्यासाठी, ठेवण्यासाठी. तर ते आता मी सगळे साईडला काढून, सगळी माती वगैरे मी आता काढून घेते, खत मिक्स करते आणि थोडीशी नवीन माती, असं सगळं मिळून मी आता ह्या झाडांना जरा सगळं व्यवस्थित करून घेते.
जे छोट्या कुंडीत झाड होतं ते मला मोठ्या कुंडीमध्ये लावायचं होतं आणि ते शोचं आहे, त्याला काही फुलं वगैरे येत नाहीत, फक्त त्याला लाल पानं आणि हिरवी पानं असं एवढंच येतं, फुलं वगैरे येत नाहीत. पण माती उकरून काढण्यासाठी कुंडीतली मला काही भेटत नव्हतं, त्यामुळे मी शोधत होते. तर एक मला माझ्याच मागे एक जाड अशी ती सळई भेटली, तर ती काढून घेतली आणि त्याच्यामध्ये मग मी नंतर नवीन जुनी माती टाकून आणि नंतर खत टाकून ते मी झाड लावून घेतलं. तर अशीच सगळी मी झाडं माती काढून त्याच्यामध्ये दुसरी माती घालून खत घालून अशी सगळी झाडं लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग जी झाडं खराब झाली होती, पानं खराब झाली होती, ती कट करून टाकली. आणि मनी प्लांट सुद्धा खूप मोठा झाला होता, पण त्याची बरीच पानं आणि त्याला माती सुद्धा कमी पडत होती. आणि माझ्याकडे ना 2 जुने माठ होते, तर त्या माठांमध्ये आता म्हणलं टाकून देण्यापेक्षा झाडं लावावी म्हणून एका माठामध्ये छोट्या गुलाबाचं झाड लावलं होतं, जे की समोर दिसतंय बघा, पूर्ण सुकून गेलेलं आहे, त्याला काहीच राहिलं नाही. आणि एक मोठं माठ होतं, त्याच्यामध्ये ना मनी प्लांट लावलं होतं. तर ते मनी प्लांटला माती कमी पडत होती, त्यामुळे ते झाड पूर्ण सुकून गेलं आणि काही काही पानं बरेच असे ना पिवळे पडले होते. त्यामुळे मी सगळंच ते कट केलं आणि अगदी थोडं थोडं त्याच्यामध्ये जी नवीन पालवी त्याच्यामध्ये फुटत होती, तर तेच तेवढं ठेवलं. आणि हे जे झाड आहे ते छोटं म्हणतात ना बटन गुलाब, येल्लो बटन गुलाबाचं झाड आहे, तर त्याला सुद्धा व्यवस्थित काही फुलं येत नव्हती. त्यामुळे मी ते म्हणजे त्याच्यामध्ये माती वगैरे भरली, खत टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामधलं जे काही खराब झाले होते फांद्या पानं ते सगळं कट करून टाकलं. झाडांना बघा स्वच्छ क्लीन करून माती घालून खत घालून आणि कटिंग करून सगळं व्यवस्थित झाडांना एकदम स्वच्छ केलेलं आहे. हे बघा धुबड कसे पण वाढले होते झाडं, हे सगळे कटिंग केले, जे काही खराब झाले होते सुकले होते ते सगळे झाडं कटिंग केलेत. आणि मनी प्लांट तर बघा खूप मोठा होता, सगळा कटिंग करून मी एवढाच ठेवलाय, म्हणजे हा आता व्यवस्थित फुटेल. आणि भरपूर माती घातली सगळ्या झाडांना, तर छान सगळे स्वच्छ झालेत झाडं. पण गॅलरीची हालत बघा कसली झाली. आता हे सगळं स्वच्छ धुवून काढायला लागेल, भरपूर पाणी होते. तर हे लाल मातीचा कलर आणि माती एकदम चिपकून बसले गॅलरीत, तर आता हे सगळं स्वच्छ करून घेते मी. हात बघा कसे झाले सगळे एकदम घाण, पाय पण एकदम सगळे असे चिखलात भरले. चला, तर सगळी कामं करून झालेत आणि आता 1 वाजलेलं आहे आणि अवतार एकदम बेकार झाला आहे. कारण म्हणजे घरी असले ना की काही विंचरणं होत नाही आणि म्हणजे तयार काय होणं होतच नाही, नुसतं कामातच वेळ जातो. तर चला, आता सगळी कामं आवरून झालेत आणि आता थोडंसं जेवण करते, आराम करते. चला तर मग बाय बाय.